राजकारणात आजची खुर्ची उद्या राहील याची गॅरंटी नसते. पण आजचं मंत्रालय उद्या जाईल याची गॅरंटी मात्र कोण देऊ शकतं. अजितदादांच्या गोट्यातील दुसरी महत्त्वाची विकेट पडली. माणिकराव कोकाटे, सिन्नरचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री यांनी अखेर आपला राजीनामा दादांच्या स्वाधीन केलाय. पण हा राजीनामा त्यांनी स्वतःहून दिला की मुख्यमंत्र्यांनी द्यायला लावला? आणि 30 वर्षापूर्वीच्या एका फ्लॅटच्या घोटाळ्याने कोकाटेंचं मंत्रिपद कसं खाल्लं? आज आपण हे सविस्तर पाहणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. विषय असा आहे की नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटेंची 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली. प्रकरण साधं नव्हतं. 1995 सालचं हे फसवणूक आणि बनावटगिरीचं प्रकरण आहे. सरकारी फ्लॅट मिळवण्यासाठी त्यांनी उत्पन्न कमी दाखवलं होतं, असा आरोप सिद्ध झालाय. कोर्टाने तर चक्क त्यांच्या अटकेचं वॉरंटही काढलंय. म्हणजे मंत्री महाशय सध्या अटकेच्या उंबरठ्यावर आहेत. याच कारणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची खाती आधीच काढून घेतली होती. आता खरी मज्जा इकडे आहे. अजितदादा म्हणतात, "आम्ही कायद्याला बांधतो." म्हणून कोकाटेंचा राजीनामा तुरंत स्वीकारलाय. पण पडद्यामागची गोष्ट वेगळीच आहे. सूत्रांनुसार फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं, की कन्व्हिक्टेड व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकत नाही. त्यातच कोकाटे सध्या आजारपणाचं कारण देऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आहेत. चेंडू आता देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात आहे. कारण अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. धनंजय मुंडेनंतर आता हा अजितदादांसाठी दुसरा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. नेमकं काय घडलं होतं 30 वर्षापूर्वी? अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी असलेल्या कोट्यातून कोकाटेंनी फ्लॅट मिळवला होता. त्यावेळी त्यांचं वार्षिक उत्पन्न 30,000च्या वर होतं. तरीही त्यांनी खोटी कागदपत्रे जोडली. कोर्टाने म्हटलं की ज्यांच्याकडे साखर कारखान्यातून लाखो रुपये होते, ते स्वतःला गरीब कसे म्हणू शकतात? याच एका जुन्या प्रकरणाने आज त्यांचं मंत्रिपद हिरावून घेतलंय. राजकारणात जुनी पापे कधी अंगलट येतील सांगता येत नाही. आता सिन्नरची आमदारकीही धोक्यात आहे का? आणि कोकाटेंच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार? तुम्हाला काय वाटतं? कोकाटेंचा राजीनामा हे महायुतीसाठी शुभ संकेत आहे की अडचणींचे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.